नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे आणि आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे 6 विभाग आहेत त्या 6 विभागांमधली राजकीय गणितं काय आहेत, राजकीय समीकरणं काय आहेत, सामाजिक गणितं काय आहेत, कोणत्या पक्षाला झुकतं माप आहे, तिथल्या मुद्दे कोणते आहेत, समस्या काय आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे निवडणुकीच्या प्रचारामध्ये, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली नाही, असे कोणते मुद्दे आहेत, या सर्वांवरती आपण चर्चा करत आहोत. आणि अशातच आपल्यासोबत धर्मेंद्र पवार सर आहेत, जे अमृत वेल मीडिया हाऊसचे डायरेक्टर आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्राची जी सामाजिक राजकीय परिस्थिती आहे त्याविषयी आपल्यासोबत आता चर्चा करणार आहेत. पवार सर, सर्वप्रथम मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझा धन्यवाद. पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला झुकतं माप असलेलं दिसतंय, कोणाची हवा आहे, म्हणजे मीडियाच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर कोणाची हवा आहे? हा. आपल्याला कल्पना आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परिघामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. बरोबर. आणि देशाची निवडणूक असो अथवा राज्याची निवडणूक असो, म्हणजे नुकत्याच लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्याचे निकाल आपण बघितलेले आहेत. त्या बरोबर. पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळ ढवळून काढण्याचं काम, त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो पश्चिम महाराष्ट्रात आहे. बरोबर. म्हणजेच आपल्याला लक्षात आलं असेल की शरद पवार हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्राची निवडणूक ढवळून काढलेली आहे, महाराष्ट्राची निवडणूक ढवळून काढलेली आहे. आणि आपण बघितलंच, पूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केंद्रस्थानी शरद पवार हेच होते. आजही पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण 5ही जिल्ह्यातल्या निवडणुकीवरती शरद पवार यांचं बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण झालेलं आहे. जिथे जिथे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार, म्हणजे तुतारी, म्हणजे पक्षापेक्षा तुतारी या चिन्हावरतीच अ, सर्वसामान्य लोक आकर्षित झालेले आहेत, त्या लोकांमध्ये त्याचं एक कुतूहल तयार झालेलं आहे. तर ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती शरद पवार या व्यक्तीभोवती फिरते आहे. म्हणजे नुकतीच नरेंद्र मोदी यांची सभा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये झाली. बरोबर. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांवरती टीका केली याची चर्चा झाली. हम्म. आणि यावेळच्या प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं नाव घेतलं नाही याच्यावरही चर्चा झाली. याच्यावरच आपल्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्राची निवडणूक कशा पद्धतीने ढळून निघाली असेल. तरी सुद्धा तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचं बलाबल आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा समसमान चालू आहे. म्हणजे असं बीजेपीच्या बाजूने देखील तिथे वातावरण आहे, अगदी शरद पवार यांच्याच बाजूने एक हाती सर्व येईल, जागा येतील असं काही असं दिसत चित्र नाही. अजिबात नाही. असं चित्र अजिबात नाही. खर तर दोन पक्ष फुटले, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक असल्यामुळे अनेक कंगोरे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बरोबर. पुणे जिल्ह्याचा आपण विचार केला, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 5ही जिल्ह्यांचा आपण जर विचार केला तर दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना आणि काँग्रेस, बीजेपी अशी ही लढत असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात म्हणजे फार मोजके मतदारसंघ असे आहेत की तिथे थोडासा आपल्याला कल लक्षात येतोय. अदरवाईज इतर बहुतांशी मतदारसंघामध्ये जिथं दुहेरी लढत आहे तिथे दुहेरी, अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे. विशेषतः काँग्रेसमध्ये जास्त बंडखोरी झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसमध्ये जास्त, पुण्यातल्या 3-4 मतदारसंघामध्ये शिवाजीनगर, त्याच्यानंतर तुमच्या कॅम्पमध्ये, अगदी तुमच्या कसब्यामध्ये की जे धंगेकर मागच्या धंगेकर आहेत. पोटनिवडणुकीमध्ये विजयी ठरले, त्या बरोबर. मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर कोल्हापूर मधला जो ड्रामा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून झालेलं चित्र आणि सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे. तर या सगळ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये काही काही ठिकाणी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. अशीच परिस्थिती भाजपमध्ये सुद्धा, अशीच परिस्थिती ती शिंदे शिवसेनेमध्ये सुद्धा आहे. बर. हे सगळे फाटाफूट लक्षात घेऊन काही ठिकाणी काँग्रेसमुळं, शिवसेनेच्या काही उमेदवारांमुळे काही अडचणी झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी भाजपमधल्या बंडखोरीमुळे आणि शिंदे शिवसेनेतल्या बंडखोरीमुळे अडचण झाली. ह्याचा एक बॅलन्स एक प्रकारचा खरं तर पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं.
म्हणजे ज्या पद्धतीने बंडखोरांचा जिथे उल्लेख येतो त्यावेळी सांगली पॅटर्नचा खूप चांगली म्हणजे पॅटर्न लोकसभेमध्ये ज्या बरोबर. पद्धतीने चर्चा झाली, तर त्या सांगली पॅटर्नचं ठीक आहे, ते जिंकून आले विशाल पाटील म्हणून हा एक विषय वेगळा आहे. परंतु आता विधानसभेमध्ये जसं तुम्ही म्हणताय बंडखोरी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये जास्त बंडखोरी झालेली आहे. बरोबर. म्हणजे ज्या काँग्रेसने सांगली पॅटर्नची सुरुवात केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर अगदी तोच सांगली पॅटर्न आज त्यांच्यावर उलटताना दिसतोय का? म्हणजे त्यांना अगदी तिथे नुकसान देईल का तिथे? अगदी सांगलीमध्ये त्याचं नुकसान होण्याची शक्यता आजच्या परिस्थितीमध्ये तर आहे. कारण बंडखोरी तितक्या ताकदीनं काम करत आहेत. काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष त्यांच्यासोबत कार्यरत आहेत. त्या दोघांच्या भांडणामध्ये आपण म्हणतोच ना नेहमीच, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, तिसऱ्याचा लाभ. अशी परिस्थिती सांगलीमध्ये आहे. आणि पुण्यातलंही एक दोन मतदारसंघ केवळ या बंडखोरीमुळे अडचणीत आहेत. त्या बंडखोरी अडचणीच्या आहेत. अगदी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पंढरपूरमध्येही तीच परिस्थिती आहे की बंडखोरीची हे आहे. सोलापूरमध्ये मला वाटतं सोलापूर मध्यमध्ये सुद्धा बंडखोरीचा धोका, म्हणजे महाविकास आघाडीचे काही मतदारसंघ हे बेसिकली काँग्रेसच्या बंडखोऱ्यांमुळे अडचणीमध्ये आहेत. आणि या दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये मात्र निर्णय प्रक्रिया तशी बऱ्यापैकी म्हणजे 90% 95% व्यवस्थित झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात खानापूर एक मतदारसंघ असा आहे की जिथे राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झालेली आहे. त्याच्यामुळे तो मतदारसंघ सध्या अडचणीमध्ये आहे. ते शिंदे म्हणजे तुम्ही शिवसेनेचे म्हणताय की राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी नाही झाली, एकाच जागा अपवाद असू शकते, अपवाद वगळता परंतु काँग्रेसमध्ये असेल, शिवसेनेमध्ये असेल, दुसऱ्या बाजूला दुसरी राष्ट्रवादीची महायुती जी आहे. बंडखोरी आहे. हम्म. दुसरी राष्ट्रवादीची बंडखोरी आहे ती इंदापूरमध्ये आहे. ती तिथं बर हर्षवर्धन पाटील यांची डोकेदुखी वाढवते आहे. बर म्हणजे दोन जागांवरती बंडखोरी झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये, पण मोठ्या प्रमाणामध्ये ही काँग्रेसमध्ये आहे आणि आघाडीमध्ये तिकडे आहे, त्या काँग्रेसमध्ये आहे. बाजूला म्हणजे महायुतीच्या बाजूला सर्वच ठिकाणी सर्वच पक्षामध्ये आहे. मला हे विचारायचंय की अशा या बंडखोरांमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे असं वाटतंय, म्हणजे त्या पक्षाला रंगतदार किंवा त्या थोडी आघाडीला किंवा युतीला? रंगतदार परिस्थिती निर्माण झालेली आहे. की काही ठिकाणी म्हणजे सांगली किंवा इंदापूर किंवा खानापूर या ठिकाणी कट टू कट झाली असती तर आपल्याला साधारण निकालाचा अंदाज बांधता आला असता. त्या बरोबर. बंडखोरांमुळे चुरस आणखी वाढली आणि विजयाचं पारडं कुणाकडेही झुकू शकतं अशा पद्धतीनं हे बंडखोर तयार झालेले आहेत किंवा त्यांनी तो स्पेस कव्हर केलेला आहे. म्हणजे 23 तारखेलाच समजेल. 23 तारखेलाच समजेल. म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये आपण अगदी जिल्हानिहाय जरी केलं हम्म. तरी आपण पुणे जिल्ह्यापासून जर सुरुवात करायची झाली तर पुणेमध्ये जे शहर आहे की कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत. ते थोडे आघाडीवर आहेत असं दिसतं. शिवाजीनगर मधला भाजपचा उमेदवार शिरोळे आहे तोही आघाडीवर पाहायला मिळतो. हे दोन मतदारसंघ सोडले तर बाकीच्या 6 मतदारसंघामध्ये मात्र चुरशीच्या लढती आहेत. खडकवासलामध्ये मनसेच्या उमेदवाराने जो वांजळेंचे चिरंजीव या ठिकाणी हम्म. उभे आहेत तर त्यांनी तिथं रंगत वाढवलेली आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडी, त्याच्यामुळे थोडं महाविकास आघाडीलाच फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र बाकीचे जे मतदारसंघ जे आहेत ते मात्र अत्यंत रंगतदार आणि चुरशीनं लढले जात आहेत. काही ठिकाणी अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जिथं राष्ट्रवादी हडपसर आणि वडगाव शेरी आपण ज्याला म्हणतो, विशेषतः वडगाव शेरी मधला जो निकाल आहे तोही थोडा अनपेक्षितच लागण्याची शक्यता आहे. म्हणजे खरंच टिंगरेंचं हडपसरमध्ये चुरस आहे. भवितव्य जरा धोक्यात असल्यासारखं वाटतंय तुम्हाला? कुणाचं? टिंगरे. टिंगरेंचं भवितव्य धोक्यात होतं, पण काय झालं तिथे आता भाजपने टिंगरेंसाठी ताकद लावलेली आहे. बर. तर तिथं टिंगरे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे, पण तिथं प्रतिष्ठा मात्र भाजपने पणाला लावलेली आहे. आणि त्याच्यामुळे आत्ता म्हणजे गेल्या आठवड्याभरामधला जर आढावा आपण घेतला तर असं लक्षात येतं की टिंगरेंची बाजू थोडी वरचढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण तरी सुद्धा तिथे रंगतदार अवस्था आहे. शरद पवारनी स्वतः तिथं जाऊन टिंगरे यांना लक्ष इशारा थेट देऊन दिलेला त्यांनी आहे. त्या हे केलेलं आहे, बरोबर आहे. हा, थेट दिलाय. त्याच्यामुळे ती रंगतदार अवस्थेत आली. पण जर कागदावर आपण परिस्थिती बघितली तर तिथं राष्ट्रवादी अजित पवारांचा जो ग्रुप आहे तो आणि त्यांच्यापेक्षा सुद्धा ताकदीने भाजपचा ग्रुप सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती रंगतदार अवस्थेत आलेली आहे. ग्रामीण भागाचा इकडे इकडे पिंपरी चिंचवड ह्या 2-3 मतदारसंघ आहेत, पिंपरी चिंचवड आणि त्या भोसरी त्या परिसरामध्ये. तिथली जी चिंचवडची जी आहे ती थोडी
जगतापांच्या बाजूने काहीशी आहे, पण तरी सुद्धा तिथं तर रंगत झालेली आहे. बाकीचे दोन मतदारसंघ अगदी कट टू कट, भोसरी आणि पिंपरी कट टू कट चालू आहेत. पुणे जिल्ह्याचा जो ग्रामीण बाकीचा जो जर भाग बघितला तर मावळमध्ये अपक्षानं आव्हान तयार केलेलं आहे. आणि ते तसंच आपण ते जुन्नर, खेड, मंचरमध्ये स्वतः शरद पवारांनी जाहीरपणेच वळसे पाटलांना पाडा असं आदेश किंवा मतदारांना डायरेक्ट संदेश दिलेला आहे. असा आपण आढावा घेतला. शिरूर, या सर्व शिरूरमध्ये मात्र थोडं राष्ट्रवादी शरद पवारांचा उमेदवार आघाडीवर आहे. बाकीच्या तिन्ही चारी मतदारसंघात रंगतदार आहे. जे मुख्य फोकस आहे सगळ्या महाराष्ट्राचा, देशाचा, बारामतीमध्ये. बरोबर. बारामतीत पुन्हा काकापुतण्यांची लढाई आहे. म्हणजे शरद पवार, अजित पवार हे काकापुतण्यांची लढाई आहे, आणि त्याचबरोबर युगेंद्र आणि अजित अजित पवार पवार ही आणि पण युगेंद्र पवार. काकापुतण्यांची लढाई आहे. तर म्हणजे ऍक्च्युली दोन स्तरावर काकापुतण्यांची लढाई आहे. आणि आज कुणाच्याही बाजूने निकाल सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे अजित पवार यांचं आमदारकी धोक्यात येऊ शकते इथपर्यंत पवार साहेबांनी तिथे काम केलेलं आहे. येऊ शकते अशा पद्धतीचा अंडर करंट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आपण काही राजकीय वर्तुळातील लोकांशी आपण चर्चा करतोय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जेव्हा आपण आढावा घेतोय तेव्हा असं लक्षात येतं की तिथं सुद्धा जी लोकसभेला परिस्थिती होती, इथं अगदी काटा लढत आहे किंवा कदाचित सुप्रिया सुळे अडचणीत येतील का, असं एक चित्र वाटत होतं पूर्ण निवडणुकीच्या त्या काळामध्ये. पण आता हं. विधानसभेला मात्र अशी परिस्थिती नाही. म्हणजे आता विधानसभेला खरं तर अजित पवारांचं पारडं जड असं चित्र पाहायला मिळायला पाहिजे होतं. अजितदादा सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये बॅकफूटला जाऊन प्रचार करताना दिसत आहेत, की ते अगदी त्यांच्या स्वतःच्या खरं तर कामावरती त्यांनी मतं मागायला पाहिजेत. त्याशिवाय तुम्ही लोकसभेला सुप्रियाला साथ दिली, आता मला विधानसभेला आता मला द्या, मला अशा विधानसभेला. पद्धतीचा एक डाव अजित पवार खेळताना दिसत आहे. याचाच अर्थ की ते थोडे बॅकफुटला आहेत. त्यांना दिसतंय की आपण अडचणीत आहेत. अर्थात अजित पवारांना हरवणं पण सोपं नाही, पण पवारांचे डाव आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. बरोबर. त्यामुळे हे बारामती आणि पुणे जिल्ह्याचा साधारण असा सूर आहे. इंदापूर हं. सुद्धा नेक टू नेक चालू आहे. बंडखोरांनी आव्हान वाढवलं जरी असलं तरी सुद्धा तिथे आजच समारोपाला शरद पवारांची सभा झालेली आहे इंदापूर आणि बारामती या सगळ्या इव्हेंटमध्ये. त्याच्यामुळे तिथे सुद्धा रंगतदार परिस्थिती आहे. सातारा साधारण जे चित्र 2019 ला होतं साधारण तसंच चित्र आहे. पण इथं आता चुरस कराडमध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन्ही मतदारसंघ एकदम काठावर चालू आहेत. एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आहेत, आणि इकडे उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. दोन्ही मागच्या म्हणजे मंत्रिमंडळात बाळासाहेब पाटील मंत्री होते, पृथ्वीराज बरोबर. चव्हाण साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि त्यांच्यासमोर भाजपनं खूप कडवं आव्हान तयार केलेलं आहे. असंच कडवं आव्हान भाजपने आणि शिंदे सेनेने कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये सुद्धा आहे. कोल्हापूर बर. दक्षिण आणि उत्तर ह्या सुद्धा दोन्ही जागा आपल्याला एकदम नेक टू नेक चाललेल्या पाहायला मिळतात. त्यांच्या विजयाचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण या दक्षिण उत्तरच्या हिशोबामध्ये. कराड दक्षिण उत्तर, कोल्हापूर दक्षिण उत्तर या ठिकाणी भाजपनं खूप मोठं आव्हान तयार केले, आणि मला असं वाटतं की भाजपला संधी मिळू सुद्धा शकते अशी परिस्थिती सध्या तिथे आहे. अशीच परिस्थिती आपल्याला मान खटावमध्ये सुद्धा पाहायला मिळते. तिथेही भाजपचा उमेदवार थोडासा पुढे आहे. गोरे हे भाजपचे उमेदवार आहेत, विद्यमान आमदार आहेत. तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिली. खरं तर तिथे प्रभाकर देशमुख यांचं नाव शेवटपर्यंत आघाडीवर होतं, पण ऐनवेळी प्रभाकर घारगे हे उमेदवार झालेले आहेत. इकडे कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे, महेश शिंदे अशी एक जोरदार लढत तिथं सुरू आहे. तिथं पण काठावर आहे. सातारा शहर मात्र भाजपच्या बाजूने, म्हणजे सध्या विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत हो. ते प्लस मध्ये आहेत. तो निकाल साधारण आपल्याला लक्षात येतो. वाईमध्ये सुद्धा तसं जे विद्यमान आमदार आहेत, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, तेही थोडे आघाडीवर आहेत. तिथं शरद पवार गटाला तेवढा तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे वाई आणि सातारा थोडं विद्यमान आमदारांकडे झुकलेला आहे. सांगली थोडी मागाशी आपण चर्चा केली. सांगलीमध्ये मिरज हा मतदारसंघ विद्यमान भाजपच्या आमदारांना साथ देणार आहे. विश्वजित कदम, जयंत पाटील हे दोन्ही तुल्यबळ नेते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर. शिराळा आणि जत या मतदारसंघामध्ये मात्र दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार अत्यंत ताकदीनं लढत आहेत. एका बाजूला शिराळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंग नाईक हे विद्यमान आमदार आहेत, आणि जत मध्ये विक्रम सावंत हे काँग्रेसचे आमदार आहेत. दोन्ही आमदारांसमोर भाजपच्या उमेदवारांनी अत्यंत कडवं आव्हान निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.
निकाल प्रेडिक्ट करणं किंवा सांगणं खरं आव्हानात्मक आहे. तासगावमध्ये अर्थातच आर आर पाटील यांचे सुपुत्र त्यांच्या विरोधात पडलेले माजी खासदार संजय पाटील त्यांच्या विरोधात भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून म्हणजे भाजपचे खासदार होते, भाजपचे खासदारकीचे उमेदवार ते पडले, पण नंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि रोहित आर आर पाटील यांच्या समोर ते उभे आहेत. तर सुद्धा काटेची लढत ही आर आर पाटील साहेब असतानापासूनच ती लढत तिथली नेहमी चुरशीची झालेली. आमची चुरशीचीच असायची. तेच उमेदवार संजय पाटील तेव्हा विधानसभेला आव्हान निर्माण करून आर आर पाटील यांच्या समोर असायचे. आता तेच आर आर पाटील यांच्या मुलाच्या समोर सुद्धा आव्हान निर्माण करून उभे आहेत. पण तरी सुद्धा लोकमानस थोडासा सर्वसामान्य लोकांचा कल हा अर्थातच आर आर पाटील यांच्या मुलाच्या बाजूने आहे. पण आव्हानात्मक अशी ती लढत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, माझी माहिती जर चुकीची नसेल तर करेक्ट करा मला जर चुकीची असेल तर, राज्यामध्ये सगळ्यात पहिली विधानसभेची सीट म्हणजे उमेदवार कोण हे जर जाहीर झालं असेल तर ते रोहित आर आर राष्ट्रवादी पाटील हे पवार उमेदवार गटाकडून आहेत. त्यांनी तासगावची सीट जी आहे ती रोहित पाटील हे लढवणार हे अगदी लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच त्यांनी हे केलं होतं. तर शरद त्यामुळे पवारांनी तेव्हापासूनची हा शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आणि त्यांनी अप्रत्यक्ष बरोबर. प्रचार दौराच सुरू केला हो हो. की तासगाव कवठे मंकाळ असं 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे त्या मतदारसंघासाठी. बर. कवठे मंकाळमध्ये त्यांनी ते शेतकरी मेळावा घेतलेला होता आणि त्या शेतकरी मेळाव्यामध्ये अप्रत्यक्षरित्या शरद पवारांनी ती रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. जाहीर केली. बरोबर. रोहित पाटील कामाला लागले असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. बरोबर बरोबर. पश्चिम हा हा त्या तुलनेत संजय पाटील मात्र त्यांची अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. बरोबर. नाही, पश्चिम महाराष्ट्र हा असा भाग आहे की मराठा मतं जी आहेत तिथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि गेम चेंजर ठरू शकतात. मराठा ज्या बाजूने जाईल त्या बाजूला तिथलं वातावरण जातं अशा पद्धतीनं म्हटलं जातंय. तर मराठा आरक्षणाला घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जसं मराठवाड्यामध्ये आहे तर त्याचा काय परिणाम पश्चिम महाराष्ट्रावरती होताना दिसतोय का, किंवा त्या तिथल्या मराठा मतदारांवरती तो परिणाम आहे का, जाणवतोय का तसं? मुळातच पश्चिम महाराष्ट्राचं एकूणच राजकारण आहे ते मराठा समाजातल्या दिग्गज उमेदवारांभोवती फिरत आलेलं आहे. म्हणजे आपण बहुतांशी मतदारसंघ म्हणजे राखीव मतदारसंघ वगळता जे बहुतांशी मतदारसंघ आहेत म्हणजे अगदी इचलकरंजी किंवा पन्हाळा असे काही मतदारसंघ जर वगळले तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागात, विशेषतः माढा मतदारसंघात आपण म्हणूया, तर मराठा दिग्गज राजकारणी हे पूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत राहिलेले आहेत. पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यानंतर, डिवाइड झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी असं झालं. भाजपही 2014 नंतर जेव्हा आक्रमकपणे विस्तार करायला लागली तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षातले बहुतांशी मराठा उमेदवार हे भाजपमध्ये रुजू झाले, जॉईन झाले आणि हे तिन्ही पक्षांचं राजकारण हे मराठा नेत्यांभोवतीच फिरत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाचा फारसा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पाहायला मिळत नाही. तो पाहायला मिळतो सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर फक्त फारसा. सोलापूर जिल्हा जो मराठवाड्याला जो जोडलेला जो काही भाग आहे तो वगळता काही मराठा जरंगे यांच्या आंदोलनाचा बेसिकली फारसा काही परिणाम पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. नाही, पण म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पण केली होती आणि जे 2016-17ला जे मोर्चे निघाले होते तर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले सगळेच मोर्चे त्यांचे यशस्वी झाले. म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक मराठा तरुण जे आहे त्या मोर्चांमध्ये सामील झाला होता. असं असताना देखील आरक्षणासाठी जे एका बाजूने आंदोलन सुरू आहे त्याचा परिणाम त्या भागामध्ये का नाही? आंदोलनाचा परिणाम होणार आहे, पण काय झालं की मराठा समाज हा सर्वच पक्षांमध्ये डिवाइड झालेला आहे. बर. ओके. सर्वच पक्षांमध्ये तो विखुरलेला असल्यामुळे आंदोलनाच्या म्हणजे आरक्षणाच्या मागणीचा इम्पॅक्ट जो आपल्याला निवडणुकीवरती जो पाहायला म्हणजे मतांच्या राजकारणावरती त्याचा काय परिणाम होणार नाही. म्हणजे मागणी आहे परंतु मतांच्या राजकारणावरती त्याचा काय परिणाम होईल? मतांच्या राजकारणात त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि हे सगळे जे मतदार आहेत ते त्या स्थानिक नेत्यांशी जोडले गेलेले आहेत. बेसिकली मराठा मतदार तिथल्या स्ट्रॉंग लीडर बरोबर. तर इम्पॅक्ट होणार आहे कुणाचा? इम्पॅक्ट होणार आहे हा
काही प्रमाणामध्ये मुस्लिम मतांचा होणार आहे, काही प्रमाणामध्ये दलित मतांचा होणार आहे आणि काही प्रमाणामध्ये ओबीसी मतांचा होणार. ही मतं कोणाच्या बाजूने जातील असं वाटतं? म्हणजे लोकसभेमध्ये जसं आपण राज्यभर ते चित्र बघायला मिळालं बरोबर. की ही मतं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली दिसली. तर तशीच परिस्थिती आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे का? साधारण ओबीसी मतांचा बऱ्यापैकी कल हा माहितीच्या बाजूने आहे. काही प्रमाणात बर. दलित मतदार हा महाविकास आघाडी आणि मग वंचित बहुजन आणि इतर काही छोट्या मोठ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे. मुस्लिम समाज मात्र एक गट महाविकास आघाडीच्या बाजूने. काही मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम जाणवणार आहे. त्या ठिकाणी मुस्लिम मतांवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे बाजी मारतील. निर्णायक ठरू शकतात मतं ती. नाही ठरू शकतात, निर्णायक ठरू शकतात. बर. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की जसं तुम्ही म्हणालात आणि आपण ही चर्चा केलीच की शरद पवार यांचं वर्चस्व त्या भागामध्ये कसं राहिलेलं आहे आणि अगदी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी विधानसभेची जी मोर्ची बांधणी केली ती सुरुवात म्हणजे त्यांनीच केली होती. इतर सर्व पक्ष जे आहेत त्यांनी विधानसभेचं वारं निर्माण होण्याची वाट बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं. परंतु शरद पवारांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणूक संपली आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती सुरू केली. तर मला हे विचारायचं आहे की आता जे दोन भाग पडलेले आहेत पक्षामध्ये, तर काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत बघायला मिळेल असं वातावरण आहे की पवार विरुद्ध भाजप असं वातावरण आहे? नाही, आता इथे पवार विरुद्ध पवार ही लढत कागदावर दिसते, पण मॅक्झिमम ठिकाणी जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार विद्यमान होते ते सगळेच मतदारसंघ बऱ्यापैकी हे शरद पवारांच्याच वाटेला आलेले आहेत. बरोबर. त्यामुळे मतदारसंघांनी हे पवार विरुद्ध पवार लढाई आहे. हम्म. पण तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पारडं आहे ते शरद पवार यांचं जड आहे. अजित पवार यांचं पारडं हे थोडं कमकुवत आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जी लढाई आहे ती भाजप विरुद्ध शरद पवार अशीच आहे. शरद पवार यांची भाषणं जर आपण पाहिली तर त्यांनी कुठेही अजित पवार यांच्या पक्षाला काही फारसं महत्व दिलेलं नाही त्यांच्या भाषणांमध्ये. त्यांनी त्यांच्या बरोबर. भाषणांचा रोख केंद्र सरकारची धोरणं, ती चुकीची धोरणं असतील, नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस, राज्य सरकारने आखलेली चुकीची धोरणं आणि एकंदरीत समाजामध्ये जे काही सध्या एक घुसळण सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, हाच त्यांच्या भाषणाचा धागा राहिलेला आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र ते स्थानिक उमेदवार अप्रत्यक्षरित्या थोडं अजित पवारांना टोचणे किंवा ते पक्ष फोडाफोडी या विषयावर ते भाष्य करतायत. पण त्यांचा हम्म. भाषणाचा जर रोख बघितला, त्यांचं टार्गेट हे भाजप आहे, त्यांचं टार्गेट नरेंद्र मोदी राहिलेलं आहे, त्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस राहिलेलं आहे. त्यामुळं ही लढाई ही शरद पवारांच्या विरुद्ध भाजप अशीच आहे. त्यांनी त्या लढाईला अजित पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी किंवा पवार विरुद्ध परावे अगदी बारामतीतली जरी भाषणं घेतली तरी आता आज लोकांना कुतूहल आहे की ते अजित पवारांवरती काय बोलणार. हम्म. जसं वळसे पाटलांना पाडा म्हणाले हम्म. किंवा अजून काही वेगवेगळ्या मतदारसंघात त्यांनी बरोबर. तिथल्या उमेदवाराला टार्गेट नाही, पण केलं. पवारांच्या भाषणांचा तुम्ही उल्लेख केला. पवारांच्या भाषणांमध्ये म्हणजे मी म्हणजे खूप वर्षापासून मी निवडणूक कव्हर करतोय किंवा पवारांची भाषणं ऐकतोय अशा अशा ह्याने मी बोलणार नाही. परंतु जेवढी भाषणं मी पवार साहेबांची ऐकलेली आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी आक्रमकपणा जो आहे तो आक्रमकपणा आता जाणवतोय त्यांच्या भाषणांमधून. अगदी वळसे पाटीलला ते म्हणाले की गणजी शिर्के आहे. त्याच्यानंतर एक चिठ्ठी त्यांच्या भाषणात गद्दार आली शब्द आणि पहिल्यांदा मग त्यांनी वापरला. म्हणजे गद्दारांचं काय करायचं, तर गद्दारांना पाडा पाडा पाडा, म्हणजे अगदी फडणवीस जसे म्हणाले पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन त्या तसं त्यांना पद्धतीने ते पाडा तीन पाडा वेळा ते पाडा. पाडा पाडा. इतका आक्रमकपणा जो पवारांच्या भाषणामध्ये आलेला आहे त्याच्या मागचं कारण काय आणि ते थेट थेट ते टार्गेट करून का बोलत आहे? जरी त्यांनी नाव घेतलं नसलं तरी ते जसं तुम्ही म्हणाल लोकांना ते समजतंय की ते कोणाला बोलत आहेत म्हणून. जसं तुम्ही म्हणालात तसंच ही गेल्या 25 वर्षातल्या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये शरद पवार हे माझ्याही अभ्यासाचा एक विषय राहिलेलाच आहे किंवा कुठल्याही पत्रकाराचा तो अभ्यासाचा विषय असतोच बरोबर. असतो. तर बरोबर. माझं त्याच्यावरचं एक निरीक्षण असं दिसतं की शरद पवार आता जी बांधणी करतायत या विधानसभा निवडणुकीची ती फक्त 2024 ची बांधणी करत नाहीये. त्यांनी एका बारामतीतल्याच एका भाषणामध्ये अप्रत्यक्ष त्यांनी असं एक म्हणजे प्रत्यक्ष त्याचा त्यांनी हे केला उल्लेख केला की तुम्ही 30 वर्ष मला दिली, 30 वर्ष तुम्ही अजितला दिली, आता आपल्याला नवीन नेतृत्व उभं करण्याची गरज आहे.
बरोबर. हे बारामतीत त्यांनी जरी बोललं असलं तरी त्यांचं जे धोरण आहे ना ते पूर्ण त्यांच्या पक्षाला किंवा महाराष्ट्रातल्या त्यांच्या नियोजनाला लागू होतं. म्हणजे समरजित घाटगे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेणं हे फक्त या निवडणुकीपुरतीची त्यांची ती खेळी किंवा त्यांचं ते नियोजन नसावं असं मला वाटतं. किंवा इंदापूरमध्ये सुद्धा त्यांनी जर हर्षवर्धन पाटील यांना पक्षामध्ये आग्रहपूर्वक घेऊन म्हणजे आग्रहपूर्वक म्हणजे जर आपण हर्षवर्धन पाटील यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स जेव्हा त्यांनी जाहीर केलं की मी भाजप सोडतोय राष्ट्रवादीत प्रवेश करतोय तेव्हा त्यांनी असंच उल्लेख केला होता की मला शरद पवारांनी बोलवून घेतलं. याचाच अर्थ की ते पुन्हा एकदा ही सगळी बांधणी करतायत, नव्यानं सगळी बांधणी करतायत. आणि ही बांधणी करण्यासाठी त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला थोडी आक्रमकता आता आवश्यक आहे. म्हणजे ते आणखीन एक उल्लेख करतात की त्यांचे ते परदेशात गेले, 40 आमदार निघून गेले आणि पुन्हा मी 58 निवडून आणले. हा 80 एक सालच्या संदर्भ, निवडणुकीचं ते म्हणतात. हा जो संदर्भ जसा येतो ना अशाच पद्धतीचा संदर्भ या निवडणुकीमध्ये सुद्धा एक छुपा असावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि ती आता जी बांधणी करता आहेत की पुढच्या 30 वर्षाचं नियोजन त्यांच्या त्या बांधणीमध्ये असावं. त्यातूनच हे अनेक मतदारसंघात आपण नवे चेहरे आपण पाहतोय. इकडे रोहित पाटील ते आवर्जून त्या भाषणात पण त्यांनी परवाच्या तासगावचा उल्लेख केला. रोहित पाटील असेल, रोहित पवार असेल, आता हा युगेंद्रची जोड रोहित पवारला त्यांनी दिलेली असेल किंवा अनेक मतदारसंघात अगदी एका मतदारसंघात तुमच्या ते कदम की त्यांनी दिलेली होती सोलापूरच्या त्या ह्याच्यामध्ये, पण त्या ऐनवेळी ती उमेदवारी बदलली समजा. पण अनेक मतदारसंघात त्यांनी नवीन चेहरे, नवीन आणि युवक देण्याचं त्यांचं धोरण दिसतं आहे. आणि तो आक्रमकपणा जो त्यांचा जो आत्ता जो आपल्याला पाहायला मिळतोय ना तर त्यांच्या लक्षात आलं की आता हे आक्रमकपणे ही बांधणी करणं गरजेचं आहे. एक क्लिअर कट मेसेज देणं गरजेचं आहे की अनेकांना असा प्रश्न पडतो की अजित पवार शरद पवार नुरा कुस्ती आहे का, किंवा ते पुन्हा एक एक होतील का, असे बरेच प्रश्न आहेत. तर भविष्याच्या उदरात काय दडले काही माहित नाही. पण आता जेव्हा त्यांची बांधणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला साहेब, क्लिअर हा कट लक्षात येतं. हा हा प्रश्न यासाठी पण उपस्थित म्हणजे होतोय की ज्या पद्धतीने लोकसभेला म्हणजे अशी चर्चा आहे माध्यमांमध्ये आणि सर्वच ठिकाणी की सहानुभूतीच्या आधारावरती जी मतं करायची होती लोकांना ती लोकसभेमध्ये करून झाली. मग ते दोन्हीकडे म्हणजे अगदी राष्ट्रवादी म्हणजे पवारांच्या बाबतीतही आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही सहानुभूतीच्या वरती जी मतं करायची होती ती लोकांनी केलेली आहे. लोकसभेला झाली आता बघा. सहानुभूती नाहीये, विधानसभेमध्ये सहानुभूती नाहीये. मग काय पवार ती गेलेली सहानुभूती पुन्हा म्हणजे तो मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करतायत का आणि त्यासाठी ते आक्रमक होत आहेत का? एक आत्ताच्या निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी म्हणून काही प्रमाणात ते आहे सुद्धा. बर. एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कारण निवडणूक जिंकण्यासाठी ज्या मतदारसंघात जे अस्त्र लागू होईल म्हणजे त्यांच्या ते लक्षात लागू आलं की करायचं असतं. आंबेगावमध्ये हम्म, हाच मुद्दा आपल्याला आक्रमकपणे मांडणं गरजेचं आहे, गद्दारीचा. आणि बरोबर. तो लोकांना अपील होणार आहे. कारण आपण बघितलं की दिलीप वळसे पाटील यांची जी काही जडणघडण आहे ती शरद पवारांचा एक पीए म्हणून किंवा त्यांच्या एक सहकारी म्हणून जी झाली बरोबर. तिथपासून ते सभापती पदापर्यंत ती पोहोचली विधानसभेच्या किंवा बरोबर. मंत्रिमंडळातले एक वरिष्ठ मंत्री म्हणून मंत्री हो. इथपर्यंत हो. पोहोचली. तर मतदारसंघामध्ये तो मेसेज आहेच ना की शरद पवारांनी घडवलेला हा नेता आणि तो सोडून जातो. त्याचा इम्पॅक्ट लोकसभेमध्ये जरी मिळाला असला तरी सुद्धा अजूनही त्याचं जे आपण म्हणूया की एनकॅश करण्यासाठी जे काही थोडंफार राहिलेलं भांडवल आहे ते ते वापरतात असं दिसतं. तर ते सगळ्याच मतदारसंघात नाही. बरोबर. जिथं हा इमोशनल विषय येऊ शकतो म्हणजे बारामतीमध्ये येऊ शकतो काही प्रमाणामध्ये. म्हणजे अगदी परवा प्रतिभाताई पवार त्या टेक्सटाईलच्या गेटवर गेल्या आणि त्यांना ते गेट उघडलं नाही, आत हम्म, घेतलं नाही हम्म, वगैरे. हे हम्म. काही हे सहानुभूतीचे सुद्धा काही ट्रिक्स मला वाटतं असाव्यात. म्हणजे असणारच नाहीत असं काही नाहीये. सगळ्या त्या गृहीत धरल्या पाहिजेत आपण की असं असू शकतं. बरोबर. छोट्या मोठ्या बरोबर. ज्या मुवमेंट्स असतात ना हम्म, त्याचा इम्पॅक्ट मतदारांवरती होतो. पण बघितलेलं आहे की मागच्या 2019च्या निवडणुकीत एका पावसानं ती निवडणूक एका रात्रीत फिरवली होती. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे बरोबर. कुठली घटना भावनिक घडवणारी कोणतीही घटना निवडणुकीवरती एक मास लेवलवरती इम्पॅक्ट होतो हे आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा पुन्हा ज्या ज्या मतदारसंघाला लागू होईल आणि तिथं आपल्याला विजयापर्यंत तो मुद्दा नेऊ शकतो. या हम्म, ठिकाणी ते शरद पवार एनकॅश करताना स्पष्टपणे दिसतंय. अर्थात 50-60 वर्षाचा या विधिमंडळांमधल्या कामकाजाचा अनुभव असणार बरोबर. ते त्यामुळे त्यांना हम्म, माहित आहे की कोणता मुद्दा कोणत्या मतदारसंघात आपल्याला लागू होऊ शकतो. त्याप्रमाणे हम्म. ते काही मतदारसंघामध्ये मात्र अप्रत्यक्षरित्या ही सहानुभूती नव्यानं
निर्माण बरं. करण्याचा म्हणजे प्रयत्न अगदी केला. अगदी त्यांचं बारामतीतलं भाषण जे होतं, ज्यात ते म्हणाले की मी आता निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होईन की काय, अशा पद्धतीने त्या चर्चा पण रंगल्या. शरद पवारांवरती आपण बरीच चर्चा केलेली आहे. कदाचित प्रेक्षक हेही म्हणतील की यांना शरद पवारांवरती चर्चा करण्यासाठी काय मिळालंय की काय. आपण होय होय होय. मुद्द्यावर येऊया. पश्चिम महाराष्ट्रातले मुद्दे काय आहेत? म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही म्हणताय तसं मताच्या राजकारणावरती काय फरक होणार नाही तिथे. मग तिथले मुद्दे काय आहेत आणि नाही, त्या मुद्द्यांवरती खरंच चर्चा झाली आहे का या प्रचाराच्या दरम्यान? त्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे का, किंवा त्या म्हणजे मुद्दे वेगळे आहेत लोकांचे आणि चर्चा मात्र वेगळ्याच मुद्द्यांवरती झाले, असं काय आहे का? असं झालंय का तिथे? दुर्दैवाने आपण लोकसभेची निवडणूक पाहूया किंवा आता ही विधानसभेची निवडणूक पाहूया, या दोन्ही निवडणुकांमध्ये विकासाचे मुद्दे हे फक्त आणि फक्त त्या जाहीरनाम्याच्या कागदावरतीच आहेत. लोकांचे प्रश्न, लोकांचे खर तर काय म्हणतो जगण्याचा प्रश्न आहे. बरोबर. आत्ताच्या सुद्धा घडीला महागाईचा एक खूप मोठा प्रश्न तयार झाला. आजूबाजूला आपण बघितलं हम्म. तर महागाईचे मुद्दे आहेत किंवा इतरही विकासाचे अनेक मुद्दे आहेत. पण विकासाचे आणि खरोखरच म्हणजे बेरोजगारी असो, इतर काही प्रश्न आहेत, ते मुद्दे फारसे काही चर्चेला आलेले नाहीत. हम्म. राजकीय टिप्पाटिप्पांनी आणि अशा पद्धतीच्याच नाही, म्हणजे मुद्द्यांवर. मुद्दे कोणते आहेत? ते नेत्यांच्या प्रचारामध्ये आले नसतील, पण आपण माध्यम म्हणून त्या मुद्द्यांवरती चर्चा तर जरूर करू करू शकतो. अगदी बरोबर आहे. नाही, आता हा अनेक निवडणुकांमध्ये चर्चेला गेलेला आहे किंवा नियमित चर्चा केलेला आहे आणि काही मतदारसंघाबद्दल म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे पुणे असो, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यातला एक असा जवळपास एक 20-25 विधानसभा मतदारसंघाचा एक पट्टा येतो. तो तिथला ज्वलंत प्रश्न आजही पाण्याचाच. म्हणजे बारामतीतले सुद्धा काही गावं जे आहेत, बारामती ग्रामीण हम्म. मतदारसंघात तिथं पाण्याचा प्रश्न आहे. इंदापूर मधल्या काही गावांचा आहे, पुरंदर मधल्या काही गावांचा आहे. इकडे जर आपण साताऱ्यामध्ये आलो तर मान खटाव मधलं काही गावांचा प्रश्न सुटलाय, काही गावांचा तो आजही ज्वलंत प्रश्न आहे. तिथं तिथं ते मुद्दे त्या त्या लेवलवर थोडेसे पुढे आलेत, पण अजून ज्या प्रकर्षाने यायला पाहिजे आहेत, इकडे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आटपाडी इथला आहे, खाली गेलो सांगोला आणि त्या सगळ्या पट्ट्यामधल्या जो आजही जो प्रश्न आहे ते शेतीच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न. बरोबर. जवळपास आपल्याला बऱ्याचदा वाटतं की पश्चिम महाराष्ट्र हा पूर्ण विकसित असलेला असा भाग मानला जातो, पण म्हणजे अगदी प्रत्येक जिल्ह्यात. आरोपही होतात की हा, विदर्भातल्या लोकांकडून किंवा मराठवाड्यातल्या लोकांकडून की पश्चिम महाराष्ट्राने सगळं नेलेलं आहे आणि त्यांचाच पण विकास झालाय काय तो. हे चित्र जरी असलं तरी सुद्धा हे अर्ध सत्य आहे. अजूनही अर्धा पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल. अर्धा म्हणूया का 40% म्हणूया, 35 ते 40% पश्चिम महाराष्ट्र हा पाण्यापासून वंचित आहे आणि पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून तर आपण बघितलं असेल की जेव्हा अगदी पाणी फाउंडेशनच्या काही सामाजिक चळवळी ज्या जलसंधारणाच्या निर्माण झाल्या किंवा शासनाने काही जलयुक्त शिवार वगैरे अशा घेतल्या असल्या, तर त्याला सर्वाधिक प्रतिसाद आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून आहे. पूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही जर विचार केला तर ते पाणी हम्म. फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर विजेते झालेली गावं कुठल्या भागातली आहेत? बहुतांशी हे सोलापूर, सांगली, सातारा ह्या ज्या दुष्काळी भागातली ती गावं आहेत, त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर. सगळेच कसे पश्चिम महाराष्ट्राला द्यायचे म्हणून काही क्रमांक कदाचित इकडे तिकडे दिले असावेत असं मला बऱ्याचदा वाटतं. पण बहुतांशी तळमळीने या चळवळीमध्ये, पाणी चळवळीमध्ये जे काम आहे, आणि खूप जुनी परंपरा आहे, नागरत्ना नायकवडे असतील आणि अशी खूप मोठी परंपरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळीची आहे, धरणग्रस्तांच्या चळवळीची आहे. बेसिकली आता हे धरणग्रस्तांचा प्रश्न खरं तर आजही गेले 60 वर्ष म्हणू किंवा 65 वर्ष म्हणू किंवा स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण म्हणूया, बरोबर. बोला बोला, आवाज येतोय. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ना, दुर्दैवाने आजही अनेक धरणग्रस्तांचं पुनर्वसन, आजही आपण जर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात गेलं तरी आजही पुनर्वसन विभाग ते सगळे गट्टेचे गट्टे घेऊन बसलेला आहे. ज्या लोकांनी 30-30, 40-40, 50-50 वर्षापूर्वी स्वतःचं घर दार गाव सोडून ते विस्थापित झाले, त्यांचे प्रश्न आज कुणी घ्यायला तयार नाहीये. असेच बरोबर. साचलेले प्रश्न आहेत, असे असंख्य प्रश्न आहेत, छोटे मोठे प्रश्न लोकांचे हम्म. खूप आहेत. पण हे प्रश्न कधीही कोणत्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी नाहीत. हे एक दुर्दैव, एक वेगळं वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. शेतमालाच्या भावाचा तर हा प्रश्न आपण सातत्याने चर्चा करतो. मी आता कुठेतरी भाजीचे दर वाढले की लगेच आपल्याला महागाई वाढलीचा मुद्दा आपण आता पण मांडला की महागाई वाढली, पण दुसऱ्या बाजूला सोयाबीनला भाव नाही. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आता सोयाबीनचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सोयाबीनच्या दरामुळे शेतकरी आज थोडं काही प्रमाणात पिचलेला आहे, कारण त्याचं उत्पादन खर्च
आणि आता मिळणारा दर ह्याची तर कुठं सांगड त्याची बसत नाहीये. पण बरोबर. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या कुठल्याही चर्चेत नाही. आता मी थोडं ग्रामीण भागात फिरतो तर अनेक घरांमध्ये ना सोयाबीनच्या अशा थप्प्या तशाच लोकांनी ठेवलेल्या आहेत का, विकायला परवडतच नाहीये. जो काही खर्च झालेला आहे त्याच्यातून मिळालेलं सोयाबीन आहे ते आज विकलं तर आपण ते तोट्यात आहे. पण थोडं महिना 2 महिने 3 महिने ठेवायचं का, तर घराघरामध्ये थप्पी लावून सोयाबीन आता ऐन निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. अशी परिस्थिती ग्रामीण म्हणजे पश्चिम पाण्याचा महाराष्ट्रात. प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला भाव, हा हे मुद्दे देखील पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सर्वच हे संपूर्ण मुद्दे हे राज्यामध्ये जसे मुद्दे आहेत. आहेत पण ते निवडणुकीच्या कुठल्याही प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. येस येस येस, तेच मी सांगणार होतो की ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यभर हे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे, तसेच ते मुद्दे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. आणि कुठेही ह्या प्रचाराच्या दरम्यान ते मुद्दे कुठे आलेले नाहीयेत. आपण जसं मराठा मतांच्या संदर्भामध्ये चर्चा केली, त्याच पद्धतीने धनगर मतांची संख्या देखील तिथे बऱ्यापैकी आहे. म्हणजे अगदी पॅन पश्चिम महाराष्ट्र जरी नाही म्हटलं तरी काही जिल्ह्यांमध्ये, सोलापूर असेल, सांगली असेल, त्या जिल्ह्यांमध्ये धनगर मतांची संख्या आहे की जी प्रभावी ठरू शकते एखादे निकाल बदलण्यासाठी. काय धनगर मतं आहेत आणि कसा प्रभाव आहे त्यांचा, कोणत्या बाजूने ती झुकलेली आहे? खरं आहे आपलं. आपण जो हा मुद्दा धनगर मताच्या अनुषंगाने मांडताय, म्हणजे पुणे जिल्ह्यातला काही बेल्ट असेल, सातारा जिल्ह्यातला काही बेल्ट आहे, सोलापूर जिल्ह्यातला काही बेल्ट आहे, आणि सांगली जिल्ह्यातला काही भाग आहे की जिथे काही मतदारसंघामध्ये, म्हणजे इकडे आमच्याकडे जत असेल, खाली सांगोला आहे, इकडे खानापूर आटपाडी भाग आहे, मान खटाव आहे, बारामती इंदापूर हा सगळा बेल्ट आहे. या बेल्टमध्ये बऱ्यापैकी धनगर समाजांचं, धर्म समाजाचं वास्तव्य आहे आणि त्यांचा मतांचा टक्का चांगला आहे. हा सर्व समाज मागील काही वर्षांमध्ये भाजपकडे झुकलेला होता, काही प्रमाणात आजही आहे. पण वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये ते मुद्दे आलेले आहेत. तोच मुद्दा असा की जे आश्वासन भाजपने त्यावेळेला, म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मांडू, त्याच्यामुळे मांडू नाही थोडासा तर हा समाज सोडवू. सोडवू, प्रश्न सोडवू आणि आरक्षण देऊ, अशा पद्धतीचं जे आश्वासन दिलेलं होतं ते दुर्दैवाने ते आश्वासन पाळलं गेलेलं नाही. आणि मग ती 5 वर्ष गेली. आता नंतरची सत्तेची ही 2.5 वर्ष 2.5 वर्ष पण गेली. पकडूया. 2.5 वर्ष महाविकास आघाडीची होती तर ही 2.5 वर्ष होती. हा प्रश्न काही निकाली निघालेला नाही. पुन्हा बरोबर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी झाल्या, कुठे आंदोलन झालं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आता हा मतदार मात्र डिवाइड झाला. जो एक गट्टा जो भाजपकडे होता तो आता त्या प्रमाणात राहिलेला नाही. तो डिवाइड झालाय. आणि जानकर किती मतं हे करू शकतात, मतं खाऊ शकतात, किंवा मतांचं मला विभाजन जानकरांच्या माध्यमातून किती होऊ विभाजन शकतं? जर करायचं झालं तर हा मतदार आता 50-50% डिवाइड झालाय म्हणायला काही हरकत नाही. कारण महाविकास आघाडीला पुन्हा जानकर जे मिळालेले आहेत शिरस मधून, त्यांनी तो किल्ला महाविकास आघाडीच्या बाजूने चांगल्या पद्धतीने लढवलेला आहे. त्यामुळे ते तिथलं नेतृत्व करतात धनगर समाजाचं. आणि तुम्ही बघितलं असेल, म्हणजे शरद पवारांची जी रणनीती, पुन्हा शरद पवार येत आहेत, आता तुम्ही मगाशी म्हणालात की शरद पवारांनी काही यांना काही हे नाही, तर जानकर यांना त्यांनी प्रत्येक मतदारसंघात फिरवलंय. शरद पवारांनी धनगर मताच्या ह्या गोळाबेरीज करण्यासाठी त्यांनी जानकर यांना अगदी कागलमध्ये आणलेलं होतं स्वागताच्या त्या कार्यक्रमासाठी. आणि त्याचबरोबर इंदापूर असू दे, बारामती असू दे, सोलापूर मधले तर अनेक मतदारसंघात ते आलेलेच होते. अगदी पुण्यामध्ये सुद्धा जानकरांना त्या व्यासपीठावर ते घेत होते सोबत. त्यामुळे जानकरांच्या माध्यमातून, म्हणजे जानकर हे बोलतातही, आपण बघितलं त्यांचं वक्तृत्व पण आहे. लोकसभेला त्यांनी असं म्हटलं होतं की मी विमानातून उडी टाकून आलेलो आहे. म्हणजे त्यांच्यासाठी एक चार्टर पाठवलेलं होतं, आणि त्या चार्टरनी त्यांना नागपूरला नेण्यात आलेलं होतं, बरोबर. आणि वगैरे वगैरेची चर्चा त्यांनी सर्व हम्म. भाषणांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मांडलेली होती. हम्म. आणि तो एक चांगला वक्ता शरद पवार यांना सापडल्यामुळे महाविकास आघाडीची ती कव्हर झाली बाजू. इकडे दुसऱ्या बाजूला पडळकर हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते, ते भाजपमध्ये आहेत आणि भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. उमेदवार आहे. तर ते भाजपच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने ते किल्ला लढवत आहेत. बाकीचे धनगर नेते तेवढे आक्रमक नाही आहेत. अगदी आमचे प्रकाश शेंडगे आहेत, तेही मूळचे जतचे, जत कवठे मंगळ त्या भागातून आहेत. हम्म. किंवा इतर पण काही जे छोटे मोठे धनगर नेते आहेत ते तितके प्रभावीपणे सगळे मुद्दे मांडताना दिसत नाहीत. इकडे पडळकर, गोपीचंद पडळकर हे किल्ला भाजपच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने लढवत आहेत. आणि इकडे मात्र जानकर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पण माळशिरसचे उमेदवार, ते महाविकास आघाडीचे आणि
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने एक किल्ला आक्रमकपणे लढवत आहेत. एक दोघांची जुगलबंदी आहे, त्यामुळे आपल्याला साधारण लक्षात येत आहे. आणि लोकसभा निवडणुकीत ते जाणवलं की आता बरोबर. धनगर समाज हा भाजपकडून किंवा महायुतीकडून बऱ्यापैकी थोडा दुरावलेला आहे. आणि तो नाराज आहे. आपली स्पेस पुन्हा एकदा आपल्या अधिकारांसाठी कोणतं सरकार, कोणता पक्ष आपल्याला आरक्षण देईल की आपले प्रश्न सोडवेल, तर तो तो साधारण गोंधळलेला मतदार आपल्याला जाणवतो. आणि तो डिवाइड होईल साधारण निम्मा निम्मा दोन्ही बाजूनी. बर. कोल्हापूर हा एक असा जिल्हा आहे की ज्याच्यावरती स्वतंत्रपणे बोललं जाऊ शकतं. तिथल्या खास करून जे राजकारण झालं, फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये जे सगळं फिरलं, तर बंटी पाटील म्हणून तिथे म्हणजे जे आहेत, तर असं म्हटलं जाते की 8 ते 10 जागा ह्या फिरू शकतात त्यांच्या सांगण्यावरून, किंवा त्यांचं जे वलय आहे, त्यांचं जे नाव आहे तिथे. तर काय नेमकी कोल्हापूरची काय परिस्थिती काय? कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे ते बंटी पाटील हे करत आहेत. बरोबर. आणि मागच्या 2019च्या निवडणुकीचं आपण बघितलं तर 4 आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा एक अत्यंत प्रभावी असा त्यांचा रोल होता. त्यांनी त्या 4 जागा निवडून आणल्या. या वेळेला त्यांना 5 जागा मिळाल्यात विधानसभेत. म्हणजे शिरोळ ही एक जागा त्यांच्या याच्यामध्ये वाढली. लोकसभेला आपण बघितलं, लोकसभेला सुद्धा शाहू महाराजांची उमेदवारी, शाहू महाराजांचं वलय आणि बंटी पाटील यांचं मायक्रो प्लॅनिंग, त्यांचं नियोजन. म्हणजे बंटी बरोबर. पाटलाचं वैशिष्ट्य काय आहे, तर नियोजन म्हणजे त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते मायक्रो प्लॅनिंग आहे. म्हणजे त्यांच्याकडे यंत्रणा खूप चांगली सक्षम आहे. ती सक्षम यंत्रणा पूर्ण मतदारसंघाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती आहे, पक्ष लेवलवरती सुद्धा जरी असलं तरी व्यक्तिगत बंटी पाटील म्हणून त्यांच्याकडे यंत्रणा असल्यामुळे ते यंत्रणेचा आणि त्यांनी एक नेटवर्क जे केलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं, तर त्याचा ते उपयोग करून घेतात. असंच नेटवर्क भाजपचे सध्याचे खासदार असलेले मुन्ना माडिक जे आपण ज्यांना म्हणतो, हम्म. त्यांनी कसं संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार करायचा प्रयत्न पूर्वी केलेला आहे. त्यांचे एक धनंजय माडिक युवा शक्ती वगैरे अशा पद्धतीचे एक नाही, पण त्यांच्यापेक्षा सुद्धा अत्यंत प्रभावी असं एक नेटवर्क त्यांनी तयार केलं. आता 5 मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडणूक लढवते आहे. तो किस्सा म्हणजे जी घटना घडली उमेदवारी अर्ज मागे मागे घेण्याच्या घेण्याच्या दिवशी. तो थोडासा एक वादाचा एक डाग म्हणूया किंवा तो तयार झाला. पण त्यात पण त्यांनी त्यातून बाहेर पडून ताकदीने मतदारसंघामध्ये ते लढतायत. पण पण मला तिथे मला जेवढी आठवते निवडणूक की ते होती सगळं तो सगळा तो ड्रामा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याचं नेतृत्वच बंटी पाटील यांच्याकडे दिलं होतं. हा बरोबर आहे अगदी. म्हणजे राधानगरी मधल्या हम्म. गारगोटी मधल्या सभेमध्ये त्यांनी सभेमध्ये. ते आता जबाबदारी या मतदार राधानगरी जबाबदारी बंटी हम्म. पाटील यांच्याकडे अशा पद्धतीचं बरोबर. त्यांनी ते स्टेटमेंट केलं. त्याचं कारणच आहे म्हणजे बंटी पाटलांनी त्यांच्या त्या सगळ्या नियोजनामुळे बंटी पाटलांच्या जे अगदी त्यांच्या काँग्रेस पक्षातले सुद्धा जे श्रेष्ठी असतील दिल्लीतले महाराष्ट्रातले ते प्रभावित केलेले आहेत त्यांनी. त्याचबरोबर महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार असतील किंवा आता उद्धव ठाकरेंनी परवा जाहीरच दाखवलं, तर त्यांचं जे नियोजन आहे, बंटी पाटलांचं जे संघटन आहे आणि त्यांचं व्यवस्थापन आहे, दोन गोष्टी आहेत. एक संघटन आहे आणि दुसरं व्यवस्थापन आहे. त्याची सांगड घालून ते मतदारसंघामध्ये काय जे डावपेच निवडणुकीच्या विजयासाठी लागतात ते एक कौशल्य त्यांनी गेल्या एक 20 वर्षामध्ये आपण म्हणूया त्यांनी ते विकसित केलंय, तयार केलेलं आहे. तर त्याचा फायदा काँग्रेसच्या 5 उमेदवारांना मिळण्याच्या दृष्टीनं ते सुद्धा प्रयत्न करतायत, त्यांचा पक्ष करतो आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी आता त्यांचे 2 उमेदवार आहेत, एक शाहूवाडीमध्ये आहे आणि इकडे राधानगरीमध्ये आहे. तर त्या दोन्ही उमेदवारांसाठी सुद्धा त्यांची ताकद लागलेली आहे. ते दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे सुद्धा चांगल्या पद्धतीने लढत ते देत आहेत. तिथे असं दिसतंय की अगदी जिंकण्यासाठी जे काही काठावरच्या गोष्टी दोन्ही मतदारसंघात आहेत, कदाचित ते दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला मिळतील सुद्धा. तर त्याच्यामध्ये बंटी पाटील यांचं योगदान मोलाचंच असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे. हे 5 मतदारसंघ त्यांच्याकडे स्वतःकडे आहेत काँग्रेसचे. तिथं बरोबर. सुद्धा त्यांनी ताकद अत्यंत मोठ्या प्रमाणात लावलेली आहे. कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर आणि त्याचबरोबर हातकणंगले आणि शिरोळ. ह्या सर्वच मतदारसंघामध्ये आता जोरदार फाईट आहे. आज प्रेडिक्ट करणं आव्हानात्मक आहे या काँग्रेसच्या 5 मतदारसंघामध्ये. या उलट थोडं शिवसेनेचे जे उद्धव ठाकरे गटाकडे 2 मतदारसंघ आहेत त्याचा कल काहीसा थोडा उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकलेला किंचितसा जाणवतो. पण ह्या 5 मतदारसंघात मात्र एकदम
नेक टू नेक फाईट आहे. आणि राष्ट्रवादीच्या वाटेला आलेले जे 3 मतदारसंघ आहेत, कागल, चंदगड आणि इचलकरंजी, तर ती कागलची तर समरजित घाटगे आणि मुश्रीफ यांची तर एकदम हॉट लढाई आपल्याला हो हो पाहायला मिळते. हो. तिथे सुद्धा बंटी पाटील यांचं त्यांना फायदा होणार आहे राष्ट्रवादीला. त्याचबरोबर बंटी पाटलांचा एक ग्रुप चंदगड त्या मतदारसंघामध्ये खूप एक चांगला ग्रुप बंटी पाटील यांचा आहे आणि इचलकरंजीमध्ये सुद्धा आहे. तर ह्या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या विजयामध्ये बंटी पाटील यांचा रोल महत्वाचा राहणार आहे किंवा ते महत्वाचा त्यांचा असणारच आहे. बंटी पाटीलांना वगळून कुठल्याच मतदारसंघाची निवडणूक होऊ शकणार नाही, अशा पद्धतीचे एक नेटवर्क बंटी पाटील यांनी या सर्व मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे. आणि त्याचा फायदा त्यांच्या मतदारसंघ उमेदवारांना, त्याचबरोबर इतर 5 जे त्यांचे जे महाविकास घटक पक्ष आहेत आघाडीचे त्यांना देखील मिळण्याची त्यांनाही देखील शक्यता आहे होणार असं आहे. म्हणताय. खरंच आहे अगदी. एक 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 शेवटचा प्रश्न. आता तुम्ही म्हणालात अगोदरच की प्रेडिक्ट करणं शक्य नाही आहे, अवघड आहे ते. परंतु पश्चिम महाराष्ट्राचं जर ओव्हरऑल चित्र जर बघितलं तर झुकतं माप कोणाकडे आहे? म्हणजे मी किती सीट येतील कोणाच्या त्याविषयी आता प्रिडिक्शन करणं योग्य पण नाही. आपण तसं सर्वे केलेले नाही, आपण सर्वे करणारे लोक नाही आहोत. परंतु तरी जनमानस काय आहे पश्चिम महाराष्ट्राचं? झुकतं माप आपल्याला देत असताना म्हणजे झुकतं मापाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर खरं सांगायचं तर दोघांना आता बलाबल आहे. हे ज्या ज्या मतदारसंघात जे जे आमदार विद्यमान आमदार आहेत, म्हणजे बघितलं असेल तुम्ही सर्वच पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांनाच हो, उमेदवारी दिलेल्या आहेत. उमेदवारी दिलेल्या आहे. अगदी एखाद नवीन दुसरी चेहरे जागा वगैरे असं आणण्याचा किंवा प्रयोग करण्याचा प्रयत्न कोणी जास्त कोणी करताना झालंच दिसला केलेलं नाही. नाही. तर ते ते जे चित्र आहे त्याच्यामध्ये साधारण एक 5% बदल होण्याची शक्यता आहे. असे 5च मतदार, 5% म्हणजे 5 ते 10 मतदारसंघ असे जाणवत आहेत की ते बदलाची शक्यता आहे एकूण ह्या 5 जिल्ह्यांमध्ये. म्हणजे अन्यथा 58 ज्या जागा आहेत, हो, 58 जागांपैकी 10 जागां, जास्तीत 10 जास्त 10 जागांवरती बदल होऊ शकतात. बदल होऊ शकतात. ते पण अन्यथा बाकीच्या ज्या होतीलच असं 48 नाही. ते बदल होतीलच असे नाही. उर्वरित 48 जागांवरती जैसे थे परिस्थिती असेल. तसे हे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आता जे 10 बदल जे संभाव्य दिसत आहेत बघा, 10 बदल संभाव्य जे दिसत आहेत त्याच्यामध्ये मात्र भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. ते मतदारसंघ सुद्धा तुम्हाला सांगतो मी. बर. ते मतदारसंघ कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर एक आहे. इचलकरंजी अपक्ष होता त्याचा भाजपमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगलीमध्ये जत हा मतदारसंघ आणि शिराळा हे 2 मतदारसंघ सध्या भाजपला भाजपच्या फेवरमध्ये असल्याचं दिसतंय. मध्ये दिसतात. इकडे कराड उत्तर दक्षिण दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपला जर विजयाची संधी आहे. हे 6 मतदारसंघ तर आपल्याला आता दिसत आहेत. त्याचबरोबर सोलापूरचा जर विचार केला तर सोलापूरमध्ये तसा नवीन मतदारसंघ कोणता दिसत नाही की तो भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तिथे मात्र उद्धव शिवसेना सॉरी शिंदे शिवसेना त्यातला एखादा उमेदवार आमदार म्हणजे सांगोल्यात एक फाईट होते आहे तिथं काही कदाचित अडचण निर्माण बदल होण्याची शक्यता आहे. हे 6 मतदारसंघ आहेत की जे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. बाकीच्या 4 मध्ये मात्र 1-2 ठिकाणी राष्ट्रवादीला शरद पवारांना फायदा, अजित पवारांना फायदा होऊ शकतो. 1-2 ठिकाणी शिंदेना फायदा होऊ शकतो. शिंदे म्हणजे ओव्हरऑल 10 मतदारसंघ असे आहेत की जिथे महायुतीला फायदा होऊ शकतो. होईलच. हा, होईलच असंही काय आता सांगता येणार नाही. परंतु बदल झालेच तर याच्यामध्ये होऊ शकतात. बाकी 48 उर्वरित जे आणखीन एक गोष्ट त्यात मेन्शन केली पाहिजे. त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ना ते मात्र स्थानिक आहेत. बरोबर. फायदा जरी भाजपला होणार असला तरी तो पक्ष म्हणून नाही, त्या स्थानिक काँग्रेसच्या उमेदवारांची नाराजी, उमेदवाराची निवड चुकणे, अशा पद्धतीच्या काही किरकोळ आणि बंडखोरी ह्या काही गोष्टींमुळे तिथं बदल होण्याची शक्यता आहे. अदरवाईज तिथं काही भाजप म्हणून इम्पॅक्ट आहे, भाजपचा प्रभाव आहे आणि जनमत भाजपच्या बाजूने आहे असा मात्र त्यातला अर्थ काढणं थोडंसं धाडसाचं ठरेल. बरोबर. धन्यवाद सर या सर्व दिलेल्या माहितीबद्दल. अगदी विधानसभाच्या जागा म्हणजे मतदारसंघ निहाय आणि पक्षनिहाय तिथे कोण उमेदवार आहे, तिथली काय समीकरणं आहेत, सामाजिक परिस्थिती काय आहे, ती कशी बदलतीये आणि एक प्रकारे प्रिडिक्शन आपण म्हणू शकतो ह्या गोष्टीला की 58 पैकी 10 जागा अशा आहेत की ज्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि तो बदल झालाच तर तो महायुतीच्या बाजूने होईल. बाकी 48 जागांवरती
बदल होण्याची शक्यता तशी नाहीये, कमी आहे. तर धन्यवाद सर्व या दिलेल्या माहितीबद्दल. आणि पवार सरांचे आभार आणि आमच्या प्रेक्षकांचे आभार की त्यांनी हा जो कार्यक्रम आहे, ही जो मुलाखत आहे ही सविस्तर बघितलेली आहे. धन्यवाद.